अजितदादाच्या निधनानंतर सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाचे शपथ घेणार आहेत आणि त्यांच्या गावामध्ये मी आता आहे। आपण जर पाहिलं तर ही समोर जिल्हा परिषद शाळा जी दिसते आपल्याला, या शाळेमध्ये सुनेत्रा पवार यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे या ठिकाणी झालेलं आहे। आता आपण जर पाहिलं तर या गावाच्या भरपूर आठवणी जी आहेत ती त्यांच्या आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायचं ठरल्यानंतर जागृत झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी गावामध्ये त्यांचं शिक्षण झालं, यानंतर प्राथमिक शिक्षण जे आहे ते या ठिकाणी झालं आणि पदवीचं जे शिक्षण आहे ते संभाजीनगर येथे त्यांचं झालेलं आहे। आणि त्यांच्या जी नातेवाईक आहेत किंवा सुनित्राताई ज्या बी वेळी तेरमध्ये येतात त्यावेळी या मावशी जी आहेत त्यांना त्या भेटल्याशिवाय जात नाहीत। आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचा स्वभाव कशा पद्धतीने, तुम्ही कधी भेटला त्यांना ताईंना? आम्ही राणादाताच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस इथं आल्या होत्या, भेटला होता। आणि कसा स्वभाव होता त्यांचा लहानपणीपासून? लहानपणापासून खेळकर स्वभाव आहे, विनोदी करणारे, अशा राजकारणाचं सगळं आहे, असं चांगला आहे स्वभाव। त्या कोणतं जरी काय आलं संकट तर त्याच्यावर मात करण्यासाठी आहे, हिम्मतवान स्वभाव आहे त्यांचा। आणि राजकीय धाडस लहानपणापासूनच त्यांच्या घराण्यात राजकारणाचं आहे। चांगल्या आहेत त्या स्वभावानं अशा, आणि सगळं करण्यासारखे आहेत त्या। आता त्या अजितदादाचं निधन झालं, दुःखद घटना घडली आणि त्यानंतर त्यांच्याकडे आता ते उपमुख्यमंत्री पद जे अजितदादाकडे पद होतं ते त्यांच्याकडे जात आहे आज। तुम्हाला काय वाटतं, तेरची कन्या आज उपमुख्यमंत्री होतीये? हो, त्या सगळं कार्य पार करण्यासारखे आहेत। आता आम्हाला हे सांगायचं म्हणजे एकीकडे दुःखद घटना दादाची आणि एकीकडे हे आनंदाचा विषय पण आहे असं, पण त्या सगळ्यावर मात करून करण्यासारखे आहे। दादा बरोबर त्यांचे आहे। तुम्ही ओळखत होता ताईंना? तुमच्या बहीणच आहे, तुमच्या बहीण लागतात त्या? बर, कसा स्वभाव होता त्यांचा? स्वभाव चांगला होता। मी त्याला ह्याला लग्नाला पण मला नेलं होतं। लग्नाला बारामतीला? हो, बारामतीला। बारामतीला लग्न झालं का? पुण्याला झालं? पुण्यात झालं। बर, हे सगळं सुरू असताना हे अपघात झाला आणि आता त्यांना उपमुख्यमंत्री पद त्यांच्याकडे जातंय। हो, काय वाटतं तुम्हाला? चांगलं, छान पद मिळालं हे छान आनंदाची गोष्ट आहे। एकीकडे दुःख पण एकीकडे आनंद आहे। आणि ते सांभाळतील का? हो, सांभाळण्यासारखे आहेत त्या, करणारी पण आहेत, सडेतोड बोलणं आहे त्यांचं, असतंच त्यांचं काम आहे, सगळं करण्यासारखे आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची धुरा जी आहे त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांच्याकडे येणार आहे आणि आज त्या शपथ घेणार आहेत उपमुख्यमंत्री पदाची। मात्र सुनित्रा पवार ह्या धाराशिव जिल्ह्यातील तेर गावच्या आहेत आणि आत्ता आपण तेर गावामध्ये त्यांचं जे घर आहे त्या घरी आहोत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे सुनित्रा पवार यांचं घर आहे, त्यांचं बालपण जे आहे या गावामध्ये गेलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे त्या बालपणी म्हणजे याच गावामध्ये प्राथमिक शिक्षण देखील त्यांनी घेतलं। त्यांचे काही कौटुंबिक स्नेही आणि नातेवाईक आल्हाद वाघ आपल्याबरोबर आता आहेत, जे त्यांनी म्हणजे त्यांचा स्वभाव कसा होता, त्यांचं शिक्षण कुठं झालं, कशा पद्धतीनं त्यांचं घराणं जे होतं ते राजकारणात सक्रिय होतं, हे सगळं त्यांना माहिती आहे। काय सांगाल? सुनित्राताईंना तुम्ही ओळखता लहानपणीपासून अगदी, कसा स्वभाव होता त्यांचा? आज अजितदादाच्या अपघाती निधनानंतर त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची धुरा येणार आहे। तिचा लहानपणापासून स्वभाव म्हणजे ती खूप डिसिप्लिनची होती, ती खूप शिस्तीची। जसे अजितदादा आहेत ना, सेम तशी ती शिस्तीची। कॉलेजमध्ये असताना तिला बरेच अवॉर्ड मिळाले, रूम क्लीन ठेवणं किंवा कॉलेजच्या कुठल्याच स्पर्धेत तिला अवॉर्ड मिळाले तिला। बर, हो। आणि तुमचं आणि यांचं जे नातं आहे पाटील घराण्यांचं, हे नेमकं कसं आहे? माझ्या आईचे वडील आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हे दोघं सख्खे मावस भाऊ, म्हणजे माझे आजोबा आणि पद्मसिंह पाटील साहेब, म्हणजे सुनित्रा आमच्या आईची आत्या लागते ना, त्यानं मावस आत्या। बर, हो। आणि तुम्ही त्यांचं इथं प्राथमिक शिक्षण झालं कुठलं? लहानपणापासून पहिलीपासून तिचं 10वी पण तिथं शिक्षण झालं, 7वी पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं, 7वी नंतर महाराष्ट्र संत विद्यालय माध्यमिक शिक्षण तिचं महाराष्ट्र संत विद्यालयात झालं आणि तिथून परत ती औरंगाबादला गेली। आम्ही सगळे औरंगाबादला कॉलेजला गेलो, आम्ही मिळूनच होतो कॉलेजला। माझी बहीण होती, माझी आत्ते बहीण होती, तिनं SB कॉलेजमध्ये तिनं ग्रॅज्युएट केलं आणि परत पोस्ट ग्रॅज्युएशन युनिव्हर्सिटीत केलं। युनिव्हर्सिटीत हॉस्टेलमध्ये राहत होती माझी बहीण। डिग्रीची पदवी संभाजीनगरला घेतली? हो, संभाजीनगरला। अच्छा।
आणि परत त्यांचं म्हणजे राजकीय, आता ते त्यांचं बालपण वगैरे इथे गेलं तुमच्या वर्गात होत्या वगैरे, पण त्यांचं राजकीय जे धोरण होतं तसं काय राजकारण जाणवत होतं? त्यांच्या रक्तातच. वडील पाटील होते. मग 12 गाव म्हणजे 13 आणि 12 वाडे आणि 13 तेर ह्या 13 गावची पाटीलकी त्यांच्याकडे होती. मोठे जमीनदार, 300-350 एकर जमीन. म्हणजे लहानपणापासून तिला राजकारणात म्हणजे बाळकडून मिळालेलं तिला. आणि परत अजितदादा मिळाले, तिच्या आयुष्यात आले, काही विषयच नाही. परत आता अनावधानाने का होईना पण अपघाती त्यांच्याकडे हे उपमुख्यमंत्री पद येत आहे, काय वाटतं तुम्हाला? एकदम व्यवस्थित ती सांभाळणार, ती योग्य न्याय देणार त्या पदाला. हो, आणि जनतेलाही. सर्वांना खात्री आहे? हो, बिलकुल 100%. एकंदरीत जर पाहिलं तर अजितदादाच्या निधनानंतर सुनित्रा पवार यांच्याकडे उपमुख्य पदाची धुरा जाणार आहे. आणि त्यांच्या गावामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचे नातेवाईक आणि कौटुंबिक स्नेही जे आहेत ते सुद्धा त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल आत्मविश्वास आणि विश्वास व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तेर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.